गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आहे 23 जानेवारी. सुभाषचंद्र बोस यांची जयंती असते आजच्या दिवशी. तर आज जे आहे ना, तर आजच्या दिवसाचं पूर्ण दिवसाचं जे रुटीन असणार आहे ना, ते मी तुमच्यासोबत शेअर करते. आजचा जो नवीन ब्लॉग आहे ना, तर त्याला सुरुवात झालेली आहे. फ्रेश वगैरे झाले, ब्रश वगैरे केले, आंघोळ वगैरे झालेली आहे. आता डायरेक्ट स्वयंपाकाची तयारी करायची आहे. आज स्वयंपाकात काय बनवते ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि आजचा ब्लॉग जो आहे ना, तो तुमच्यासोबत कंटिन्यू करते. आजच्या दिवसामध्ये ना बऱ्यापैकी रेसिपीचे व्हिडिओ वगैरे शूट करायचे, तर त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी जे आहेत ना, नवीन नवीन रेसिपी जे आहेत ना, ते तुम्हाला खायचे पदार्थ दिसतील आजच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल पण सबस्क्राईब करा. तुमचा एक सपोर्ट आम्हाला खूप मोटिवेट करत असतो. तर सकाळच्या जेवणामध्ये अशा टम्म फुगलेल्या चपात्या बनवल्या होत्या. तर लुसलुसीत अशा चपात्या, त्यानंतर टोमॅटो आणि मटरची मिक्स भाजी बनवली होती दादाच्या डिमांडनुसार. तर मिक्स भाजी बनवली होती टोमॅटोची. त्यानंतर काकडी शिलून घेतली होती. त्यानंतर इकडं थोडीशी ना मेथीची भाजी शिल्लक होती. तर इथं भात पण बनवला होता. तर मस्त आज सकाळच्या जेवणाचा बेत होता. तुम्ही पण या जेवायला आणि एकदम सात्विक जेवण आम्ही जेवत असतो. दादा कामावर गेला, त्यानंतर मी घेतले होते शेंगदाणा, गूळ आणि तिळाचे लाडू बनवायला. त्याच्यामध्ये थोडेसे बदाम आणि थोडंसं खजूर पण टाकलेलं आहे. आणि तुम्ही जर याच्या खोबरं टाकलं ना, तर याची टेस्ट आणखीनच वाढते. माझ्याकडे खोबरं अवेलेबल नव्हतं, त्यामुळं ना मी फक्त शेंगदाणे, गूळ, तीळ आणि बदाम आणि खजूरचंच लाडू बनवून घेतले. सगळे लाडू वळून घेतले. तर बघू शकता सर्व लाडू जे आहेत ना, तर ते वळून घेतलेले आहेत. तर मी एक लाडू लगेच टेस्ट करते. आता मी टेस्ट करणार आहे आपण बनवलेला जो तीळ आणि शेंगदाण्याचा लाडू आहे ना, तो मी टेस्ट करून सांगते तुम्हाला कसं झालं आहे. शिमला आणलेली आहे, माझे फेवरेट टेस्टीवाले बोर, आणि आज सँडविच बनवायचं आहे त्याच्यासाठी ब्रेड आणलेले आहेत. इकडं सुरू आहे सँडविच बनवायची तयारी. इकडं बघू शकता पूर्ण तयारी झाली. शिमला कट करते आणि लागते कामाला. व्हेज सँडविचची पूर्ण तयारी झालेली आहे. तर मी लागते लगेच सँडविच बनवायला. तर काय काय घेतले ते तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. याचा जर व्हिडिओ हवा असेल पूर्ण तर रेसिपी चॅनलला जाऊन व्हिजिट करा. तर मी लगेच सँडविच बनवायला घेतलं. तर व्हेजेस जे आहे ते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त लावा. तर मी इथं लगेच डेकोरेट करायला घेतलं. टोमॅटो केचप, मेयोनीज, काळं मीठ, थोडंसं बटर लावून मस्त छान असं पसरवून घेतलं. त्याच्यानंतर आवडीच्या व्हेजेस घातल्या आणि गरम तव्यावर दोन्ही साईडनं क्रिस्पी होईपर्यंत सँडविच जे आहे ना, ते मस्त बेक करून घेतलं. या सँडविच खायला हे दुसरं ठेवते लगेच. आता थोडंसं बटर लावायचं, जास्त लावलं तरी चालेल. आपण कसं झालंय? छान झालंय. या तुम्ही पण सँडविच खायला. आता दादाने टेस्ट केलेला आहे. तो मस्त सँडविच एन्जॉय करतोय. मी सँडविच तव्यावरच ग्रिल केलेला आहे. तर बघू शकतो एकदम क्रंची झालेलं आहे. होममेड सँडविच बनवलेलं आहे. तर मी टेस्ट करते कसं झालेलं आहे. फर्स्ट बाईटमध्ये मला जास्त शिमला मिरची लागलेली आहे. थोडंसं स्पायसीनेस आणखी असतं तर छान लागलं असतं. बाकी क्रंची वगैरे मस्त आहे, क्रीमी आहे, टेस्टी झालेलं आहे. तुम्ही पण बनवून खा. मी आता एन्जॉय करते, नंतर भेट. तर दादाने आज बोरं आणले होते. माझी खूप दिवसाची डिमांड होती की मला बोरं खायचे. मला गावठी बोरं नाही आवडत. हे जे विकतचे बाजारचे बोरं असतात ना, ते मला खूप आवडतात. तर दादाने आज फायनली बोरं आणलेले आहेत. म्हटलं चला धुवून ठेवा, म्हणजे सकाळपर्यंत त्यांना छान सुकतील. आणि मस्त बोरं धुतले आणि आजचा व्हिडिओ एडिट केला. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा.